नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. महायुती सरकारच्या काळात कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अर्थात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्यसभेचे खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांना अटक करण्यात आलेली होती आणि अटक केल्याच्या नंतर त्यांना मुंबईतील ऑर्थर कारागृहामध्ये ठेवण्यात आलेले होते आणि जवळपास 3 महिने त्यांना त्या कारागृहामध्ये राहावं लागलेलं होतं आणि त्यावेळी त्यांना जे अनुभव आले त्या अनुभवावर आधारित असं नरकातील स्वर्ग असं एक त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे आणि या पुस्तकाचं उद्या जे आहे जावेद अख्तर, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे. परंतु उद्या या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे, परंतु आज या पुस्तकामधले अनेक पैलू जे आहेत ते उघड झालेले आहेत आणि त्या अनुषंगाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडालेली आहे. अमित शहा असतील, त्याचबरोबर नरेंद्र मोदी यांच्या बाबतीमध्ये अनेक धक्कादायक खुलासे या पुस्तकामध्ये करण्यात आलेले आहेत. नेमकं या पुस्तकात काय आहे हेच आपण जाणून घेणार आहोत आणि या चर्चेमध्ये माझ्यासोबत आहे माझा सहकारी संकेत देशपांडे. संकेत, ज्यावेळी आर्थर कारागृहामध्ये संजय राऊत यांना ठेवण्यात आलेलं होतं, त्यांना जो अनुभव आलेला होता त्या अनुभवावर आधारित असं नरकातील स्वर्ग असं पुस्तक जे आहे ते संजय राऊत यांनी लिहिलेलं आहे. उद्या जावेद अख्तर हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत, त्याचबरोबर उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार असतील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होणार आहेत. या पुस्तकाचं प्रकाशन उद्या मुंबईत होणार आहे, परंतु आज या पुस्तकातील काही जे चॅप्टर्स आहेत, काही जे पैलू आहेत हे बाहेर पडलेले आहेत आणि त्या अनुषंगाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडालेली आहे. नेमकं या पुस्तकात काय आहे? मुळामध्ये राजरत्न जर आपण पाहिलं तर कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊतांना जी आहे ती ईडी कडून अटक करण्यात आली होती. 100 दिवस जवळपास संजय राऊत हे अर्थर रोड कारागृहामध्ये होते आणि बाहेर पडल्यानंतर संजय राऊतांनी जी माहिती दिली, म्हणजे तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर 26/11 दहशतवादी आरोपी असणाऱ्या अजमल कसाबला ज्या जे बराकमध्ये ठेवलं होतं त्याच मध्ये संजय राऊतांना देखील राजरत्न जे आहे ते ठेवलं होतं, त्याची माहिती स्वतः संजय राऊतांनी दिली आणि त्यानंतर संजय राऊतांनी घोषणा केली होती की आपण या सगळ्या अनुभवावर एक पुस्तक जे आहे ते लिहिणार आहोत. राजू परुळेकर जे ज्येष्ठ पत्रकार आहेत, त्यांनी या पुस्तकाच्या अनुषंगाने महत्वपूर्ण जबाबदारी जी आहे ती पार पाडलेली आहे आणि बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असं संजय राऊतांचं हे नरकातला स्वर्ग नावाचं जे पुस्तक आहे ते पुस्तक उद्या म्हणजे 17 तारखेला जे आहे ते वाचकांच्या भेटीसाठी येत आहे. मात्र आज एक दिवस अगोदरच पुस्तक प्रकाशनाच्या पूर्वसंध्येलाच या पुस्तकातली अनेक प्रकरणं जी आहेत राजरत्न ती अगदी समोर आली आणि त्यामुळे माध्यमांमध्ये असेल किंवा समाज माध्यमांवर असेल मोठ्या प्रमाणावर या पुस्तकांची चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळते. यामध्ये जर प्रामुख्याने आपण पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अनुषंगाने असेल किंवा विद्यमान गृहमंत्री केंद्रीय अमित शाह यांच्या अनुषंगाने असेल, गुजरात दंगलीमध्ये म्हणजे जे गोधरा हत्याकांड राजरत्न झालं होतं त्याच्यामध्ये गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आरोपी होते असं संजय राऊतांनी या नरकातील स्वर्ग या पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी कायद्याच्या चौकटी बाहेर जाऊन तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मदत केली असं देखील संजय राऊत जे आहेत ते म्हटल्याचं आपल्याला राजरत्न पाहायला मिळालं. लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना अटक करू नये अशी भूमिका शरद पवार यांनी केंद्रीय कॅबिनेटमध्ये मांडली. कारण राजरत्न आपल्याला माहिती आहे 2002 मध्ये ज्यावेळी गोधरा हत्याकांड घडलं त्यावेळी नरेंद्र मोदी हे गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते आणि त्यावेळी जरी गुजरातमध्ये भाजपचं सरकार असलं तरी राज्यामध्ये केंद्रामध्ये युपीएचं सरकार होतं. अर्थात जर आपण पाहिलं राजरत्न तर संयुक्त पुरोगामी आघाडी जी युपीए होती जी आता इंडिया आघाडी झालेली आहे, या इंडिया आघाडीचं सरकार म्हणजे तत्कालीन युपीएचं सरकार होतं आणि या बैठकीमध्ये शरद पवार यांनी मांडलेल्या भूमिकेला युपीए कॅबिनेटनं मुकसंमती दर्शवली आणि नरेंद्र मोदींची अटक टळली असं देखील संजय राऊत या पुस्तकामध्ये राजरत्न प्रामुख्याने म्हटल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. तर एका खून प्रकरणामध्ये अमित शाह हे आरोपी होते आणि बाळासाहेब ठाकरे हे तुम्हाला या मधून वाचवू शकतात असं अमित शहा यांना कोणीतरी सांगितलं आणि मग अमित शहा हे संकेत अमित शहाकडे आपण येऊयात, परंतु तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर नरेंद्र मोदी यांच्या बाबतीमध्ये जे या पुस्तकामध्ये लिहिण्यात आलेलं आहे गोधरा हत्याकांडमध्ये ज्यावेळेस आपण निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांचा
मुख्यमंत्र्यांना पदावरून हटवणं ठीक नाही अशी भूमिका बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली होती. शरद पवारांनी घेतली होती. त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा कुठेतरी मदत केलेली होती. त्यामुळे आणि उद्या जर पाहिलं संकेत तर अर्थात शरद पवार हे सुद्धा या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. निश्चितच राजरत्न, बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख तू केला होतास मध्यंतरी मगाशी बोलताना. तर प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर अटल बिहारीजी वाजपेयींनी जेव्हा गोधरा हत्याकांडाच्या अनुषंगाने बाळासाहेब ठाकरेंना विचारणा केली होती, त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा मोदी गया तो गुजरात गया अशा स्वरूपाचं केलेलं विधान जे राज्याच्या राजकारणात, देशाच्या राजकारणात नेहमी चर्चेत येताना पाहायला मिळतं. आणि ज्या शरद पवारांच्या अनुषंगाने हा उल्लेख सगळा या पुस्तकामध्ये पाहायला मिळतो. अर्थात काही प्रकरणं समोर आलेले आहेत. उद्या हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर या पुस्तकाच्या अनुषंगाने अनेक बारकावे जे आहेत ते समोर येऊ शकतात आणि त्या पुस्तक प्रकाशनानंतरही राजरत्न अनेक मोठ्या गोष्टी ज्या आहेत, महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रामुख्याने समोर येऊ शकतात. उद्या प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर या प्रकाशन सोहळ्याला राज्याचे माजी मुख्यमंत्री, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवार आणि तृणमूल काँग्रेस पक्षाचे खासदार साकेत गोखले हे उपस्थित राहणार आहेत. आणि ह्या पुस्तकाचं प्रकाशन जे आहे ते राजरत्न आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे. मात्र 2-1 आठवड्यापूर्वी साधारणतः संजय राऊत हे सिल्वर ओकवर गेले आणि सिल्वर ओकवर शरद पवारांची भेट घेऊन या पुस्तकाची एक प्रत जी आहे प्रकाशन पूर्व जी प्रकाशक आणि लेखकांकडे येत असते त्यापैकी एक प्रत त्यांनी शरद पवार यांना दिल्याचं देखील राजरत्न आपल्याला पाहायला मिळालं. आणि त्यानंतर आता उद्या या पुस्तकाचं प्रकाशन जे आहे ते होताना आपल्याला पाहायला मिळतंय. अनेक खुलासे जे आहेत ते या सगळ्यामध्ये राजरत्न प्रामुख्याने समोर आल्याचं पाहायला मिळतंय. अमित शहाच्या अनुषंगाने ज्यावेळी आपण चर्चा करत होतो तर अमित शहा देखील एका खून प्रकरणामध्ये आरोपी होते असं संजय राऊतांनी या पुस्तकामध्ये राजरत्न म्हटल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्यावेळी कुणीतरी तर अमित शहा यांना सांगितलं की बाळासाहेब ठाकरे हेच तुम्हाला यामधून वाचवू शकतात. आणि मग अमित शहा हे काळी पिवळी टॅक्सी पकडून मुंबईमध्ये पोहोचले आणि मुंबईमध्ये पोहोचल्यानंतर कलानगरच्या मुख्य गेटवरच अमित शहा यांना राबवण्यात आलं. त्यावेळी गुजरात से कोई मिनिस्टर और आमदार आया है, MLA आया है असं निरोप आतमध्ये गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा अमित शहा त्या ठिकाणी पोहोचले आणि बाळासाहेब ठाकरेंनी अमित शहा यांना सायंकाळची वेळ भेटण्यासाठीची दिली. आणि त्यानंतर अमित शहा आणि बाळासाहेब ठाकरेंची चर्चा झाल्यानंतर गुजरात दंगलीच्या वेळी केलेल्या हिंदुत्वाच्या कामाची शिक्षा आपण भोगतोय अशी दर्दभरी कहाणी अमित शहा यांनी बाळासाहेब ठाकरेंना सांगितली असं संजय राऊतांनी नरकातला स्वर्ग या पुस्तकामध्ये म्हटल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी अमित शहांना विचारलं असं संजय राऊत म्हणतात पुस्तकात की मग मी काय करू. त्याच्यावर अमित शहा म्हटले की आप बात करेंगे तो न्यायमूर्ती आपकी बात मान लेंगे असं म्हणत अमित शहा यांनी बाळासाहेब ठाकरेंकडे विनंती केली. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे मनोहर जोशींच्या फोनवरून, तत्कालीन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहरराव जोशींच्या फोनवरून बाळासाहेब ठाकरे त्या संबंधित न्यायमूर्तीशी बोलले. ते न्यायमूर्ती कोण होते हे मात्र मी सांगणार नाही असं संजय राऊत म्हटल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कारण नैतिकतेच्या आधारावर त्यांचं नाव सांगणं योग्य ठरणार नाही असं संजय राऊत म्हटल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. आणि त्यानंतर बाळासाहेब ठाकरे त्या संबंधित न्यायमूर्तींशी फोनवरून बोलले देखील आणि तुम्ही कोणत्याही पदांवर असाल पण तुम्ही हिंदू आहात हे विसरू नका असं बाळासाहेब ठाकरे ते न्यायमूर्तींना म्हणाले. आणि या एका फोनमुळे अमित शहा यांच्या अडचणी टळल्या असं संजय राऊत या पुस्तकामध्ये राजरत्न म्हटल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर हा खूप मोठा दावा संजय राऊत यांनी नरकातला स्वर्ग या पुस्तकामध्ये केलेला आहे. संकेत, दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस गोधरा हत्याकांडवेळी अटकेची टांगती तलवार मुख्यमंत्र्यांवरती होती, तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावरती होती, त्यावेळेस बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली भूमिका असेल किंवा शरद पवार यांनी कॅबिनेटमध्ये मांडलेल्या मतावर सर्वांनीच मूकसंमती दिली होती. त्यामुळे त्यांची कुठेतरी अटक टळलेली होती. मोदींना या उपकाराचं स्मरण पुढे किती ठेवलंय असा सुद्धा सवाल संजय राऊत यांनी थेटपणे मोदींना विचारलाय. अगदी निश्चितच राजरत्न, या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर नरेंद्र मोदींनी किंवा अमित शहांनी या सगळ्या उपकाराची जाणीव किती ठेवली असं देखील संजय राऊतांनी विचारल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. ज्या शरद पवारांनी मदत केली त्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी बाबत किंवा या सगळ्यामध्ये प्रामुख्याने नरेंद्र मोदी आणि अमित शहा कसे वागले हे देखील जगासमोर आहे असं देखील संजय राऊत या पुस्तकामध्ये म्हटल्याचं पाहायला मिळालं. मात्र मी जसं
मगाशी म्हटलं राजरत्न की हे काही गोष्टी समोर आलेल्या आहेत. उद्या प्रत्यक्ष पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर यातले अनेक बारकावे किंवा अनेक कंगोरे जे आहेत ते अनेक सर्वार्थाने समोर येऊ शकतात. आणि अर्थातच संजय राऊतांनी 2 आठवड्यांपूर्वी शरद पवार यांना पुस्तक दिलेलं आहे आणि त्यामुळं शरद पवारांची कितीही व्यस्त शेड्यूल असेल तरी वाचण्याची किंवा ऐकण्याची जी सवय आहे ती संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. त्यावेळेला अर्थातच संजय राऊतांचं हे पुस्तक शरद पवारांनी वाचलं देखील असेल आणि शरद पवार उद्या नेमकं काय बोलतायत. कारण सामनाचेच दिल्लीतले कार्यकारी संपादक असणारे निलेश कुमार कुलकर्णी यांनी ज्यावेळी संसद भवन ते सेंट्रल विस्टा असं पुस्तक लिहिलं होतं, महाराष्ट्र सदनामध्ये त्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा देखील राजरत्न याच्या आपल्या साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला झाला होता. तर त्यावेळी शरद पवारांनी टाकलेली गुगली जी आहे की अटल बिहारींचं ते एक मताचं सरकार पाडण्यासाठी कशी व्यूहरचना आखली गेली आणि त्याची देखील त्यावेळी मोठी चर्चा झाली होती. त्यामुळे आता उद्या या पुस्तकाच्या अनुषंगाने शरद पवार काय बोलतायत किंवा उद्धव ठाकरे काय बोलतायत, तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले काय बोलतायत किंवा जावेद अख्तर यांना सुद्धा या कार्यक्रमाचं इन्व्हिटेशन आहे, निमंत्रण आहे. त्यामुळे जावेद अख्तर नेमकं काय बोलतायत हे सगळं पाहणं जे आहे ते राजरत्न महत्वाचं आहे. संकेत, दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे पवारांनी त्यांच्या स्वभावानुसार जी आहे अमित शहा यांना मदत केली आणि त्यामुळे त्यांना जामीन मिळाला असा सुद्धा दावा यामध्ये जो आहे तो करण्यात आलाय. संकेत, निश्चितच शरद पवार आणि विशेष म्हणजे हेच अमित शहा पुढे पवारांसोबत कसं वागले याचा विचार करावा असा सवाल सुद्धा त्यांनी थेटपणे शहांना सुद्धा विचारलाय. अगदी निश्चितच या सगळ्यामध्ये राजरत्न जर आपण पाहिलं तर प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर हे अर्थातच हे पुस्तक प्री प्रकाशित आहे, प्रकाशित होण्याच्या अगोदरच आहे. या पुस्तकाच्या अनुषंगाने अनेक चर्चा ज्या आहेत त्या आज होताना आपल्याला पाहायला मिळतात. आज दिवसभरच या सगळ्या पुस्तकाची चर्चा जी आहे ती मोठ्या प्रमाणावर होताना आपल्याला पाहायला मिळते. काही प्रकरणांच्या अनुषंगाने चर्चा जी आहे ती आपल्याला होताना पाहायला मिळते. प्रामुख्याने या पुस्तकामध्ये जर आपण पाहिलं तर शरद पवार यांनी कशा पद्धतीने नरेंद्र मोदी यांना मदत केलेली होती आणि त्यानंतर शरद पवारांशी आणि शिवसेनेची सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा कसे वागले हे संपूर्ण जगासमोर आहे असं देखील या पुस्तकामध्ये संजय राऊत म्हटल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. प्रामुख्याने 100 दिवसातले जेलमध्ये आलेले अनुभव आणि या अनुभवाच्या आधाराने हे सगळं पुस्तक जरी लिहिलेलं असलं तरी अनेक राजकीय गोष्टी ज्या आहेत त्या देखील या पुस्तकामधून वाचण्यासाठी आपल्याला मिळणार आहेत. ज्यावेळी आता या पुस्तकावरून राजरत्न ज्यावेळी ह्या सगळ्या काही बातम्या चर्चा समोर येऊ लागल्या त्यावेळी त्याच्या राजकीय वर्तुळामध्ये मोठी चर्चा देखील झाली आणि या चर्चेच्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर संजय शिरसाट सुद्धा टीका केलेली आहे की ही स्क्रिप्ट राऊतांना कोणी लिहून दिली असं ते म्हटल्याचं आपल्याला पाहायला मिळालं किंवा हे कुठले गौप्यस्फोट नाहीत तर भूतकाळात घडलेल्या घटना आहेत असं उत्तर संजय राऊतांनी प्रामुख्याने राजरत्न दिल्याचं देखील आपल्याला या सगळ्यावर पाहायला मिळालं. संकेत, दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस गोधरा हत्याकांड घडलं त्यावेळेस संपूर्ण मीडिया हा मोदींच्या विरोधात होता आणि आता जर आपण पाहिलं तर त्यावेळी फक्त शिवसेना, सामना वृत्तपत्र आणि त्याचबरोबर ठाकरे हे तुमच्या सोबत होते आणि हे सगळी तुमच्या कठीण काळामध्ये शिवसेना, ठाकरे आणि सामना वृत्तपत्र तुमच्या सोबत असताना तुम्ही कशा आकसाने शिवसेना फोडली असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केलाय. कुठेतरी ज्या पद्धतीने शिवसेनेमध्ये फूट पडली त्याचा कुठेतरी एक शल्य त्यांनी व्यक्त केलंय असं म्हणायचं. अगदी निश्चितच राजरत्न या सगळ्या पुस्तकाच्या अनुषंगाने शिवसेनेच्या फुटीवर देखील या सगळ्याच्या निमित्ताने संजय राऊतांनी भाष्य केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. राष्ट्रवादीच्या फुटीवर प्रामुख्याने त्यांनी भाष्य केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर देखील टीका त्यांनी केल्याचं आपल्याला या पुस्तकाच्या निमित्तानं पाहायला मिळत आहे. निश्चितपणे संकेत, उदय या नरकातला स्वर्ग ह्या संजय राऊत यांनी लिहिलेल्या अर्थात ज्यावेळेस त्यांना आथर कारागृहामध्ये ठेवण्यात आलेलं होतं जवळपास 3 महिने ते ह्या कारागृहामध्ये होते, त्यांना कशा पद्धतीचा अनुभव आला आणि त्याचबरोबर त्यांनी नरेंद्र मोदी अर्थात गोधरा हत्याकांड घडल्याच्या नंतर आणि त्याचबरोबर त्यावेळी काय घडलेलं होतं, त्याचबरोबर अमित शहा यांना ज्यावेळेस अमित शहा यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला होता, त्यांना तडीपारी करण्यात आलेली होती, त्यावेळी नेमकं काय घडलेलं होतं, कशा पद्धतीने अमित शहा यांनी बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतलेली होती, या सगळ्या बाबीचे जे गौप्यस्फोट आहेत त्यांनी या पुस्तकामध्ये केलेले आहेत. खरं तर उद्या या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मुंबईमध्ये होणार आहे आणि या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला अध्यक्षस्थानी जावेद अख्तर जे की पटकथाकार आहेत ते असणार आहेत. त्याचबरोबर उद्धव ठाकरे अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे प्रमुख आहेत उद्धव ठाकरे आणि त्याचबरोबर
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जे प्रमुख आहेत शरद पवार हे उपस्थित असणार आहेत आणि या संपूर्ण प्रकाशन सोहळ्यामध्ये सर्वच नेते काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि या प्रत्येक घटनेचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत देणारच आहोत। यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी।